श्री स्वामी समर्थ। उद्या आहे बुधवार 20 मार्च। तर या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी। तर या आमलकी एकादशीला रंगभरी एकादशी असं देखील म्हटलं जातं। या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श नक्की करायचा आहे, तर ते झाड आहे आवळ्याचं झाड। तर या दिवशी आवळ्याच्या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या आयुष्यातील सगळी संकटे दूर होणार आहेत, मोक्ष प्राप्ती होणार आहे, सर्व पापे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करणार आहे। अगदी 1000 गायी दान केल्या पुण्य, तसेच मोठ्या मोठ्या यज्ञाचं पुण्य आपल्याला या दिवशी मिळणार आहे। तर एवढं आवळ्याच्या झाडाला महत्त्व काय आहे, वर या दिवशी फक्त आवळ्याच्या झाडाला स्पर्शच करायचा का, आणखी काय करायचं, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया। उद्या 20 मार्च बुधवारी आलेली आहे आमलकी एकादशी। तर आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते। आमलकी एकादशीचं व्रत करणाऱ्याला स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात। तर ही एकादशी करणाऱ्याला 1000 गायी दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। हे व्रत दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला केलं जातं। या व्रतामध्ये आवळ्याचं खूप महत्त्व आहे। यामध्ये या झाडाची पूजा केली जाते। या दिवशी आवळा प्रसाद म्हणून खाल्ला जातो। आवळा दान देखील केला जातो। पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव हे विश्वाच्या निर्मितीसाठी भगवान विष्णूंच्या नाभीपासून उत्पन्न झाले होते। ब्रह्मदेवांना त्यांच्या उत्पत्तीचा उद्देश माहीत नव्हता। त्यांना जाणून घ्यायचं होतं की ते कसे जन्माला आले, जन्माचे कारण काय होते। त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न होते। त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली। भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली। एके दिवशी भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले। भगवान विष्णूंना पाहून ब्रह्मदेवांचे अश्रू वाहू लागले। ब्रह्मदेवांच्या त्या अश्रूंपासून आवळा वृक्षाचा जन्म झाला। म्हणून आवळा वृक्षाचं देववृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान विष्णू म्हणाले की या झाडामध्ये देवी देवता वास करतील। जो कोणी आवळ्याच्या वृक्षाखाली त्याची पूजा करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि त्याला मोक्ष प्राप्त करून स्वर्गाची प्राप्ती होईल। तर तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशीचं व्रत करून आवळा वृक्षाची पूजा केली जाते। म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे। तुम्ही दिवसभरात कधीही आवळ्याच्या झाडाची पूजा करू शकता। कलश भरून पाणी घेऊन जा, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकलं तरी देखील चालेल। तर घेतलेलं पाणी आवळ्याच्या झाडाला तुम्ही घालायचं आहे। आवळ्याच्या झाडासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा असेल तर फुलवात लावा, त्यानंतर तेलाचा असेल तर जोडवात लावा। तर दिवा आवळ्याच्या झाडाखाली दिवा देखील लावायचा आहे। हळदी कुंकू अक्षता व्हायचे, फूल व्हायचं आहे। त्यानंतर आवळ्याच्या झाडाला स्पर्श करून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे। आवळ्याच्या झाडावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचा देखील वास असतो। त्यामुळे आपण आवळ्याच्या झाडाची पूजा केली तर नक्कीच आपल्या आयुष्यातील आर्थिक संकटे हे दूर होतात। तुमची पैशा संबंधित काही संकटे असतील किंवा कर्जबाजारीपणा असेल, घरामध्ये नकारात्मकता असेल, करणी बाधा, रोगराई, सततचं आजारपण, कटकटी किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, असे बरेचसे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमची एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ स्पर्श करून आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे किंवा प्रदक्षिणा घालत असताना देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। प्रदक्षिणा घालत असताना 7 किंवा 11 घालाव्या। तर अशा प्रकारे आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळ्याच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। यात विष्णूला जगाचा पालनहार म्हटलं जातं। विष्णूच्या पूजेसाठी एकादशी ही समर्पित असते। पंचांगानुसार वर्षभरात 24 एकादशी येतात आणि अधिक मासाच्या स्थितीत वर्षभरात एकूण 26 एकादशी येतात। प्रत्येक एकादशीचं आपलं असे एक वेगळं महत्त्व असतं आणि वेगवेगळ्या नावाने ती एकादशी ओळखली जाते। त्याचनुसार या फाल्गुन महिन्यातील एकादशी म्हणजे उद्या बुधवारी 20 मार्च रोजी आहे। तर या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात। तर या दिवशी आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करायची असते।
पंचांगानुसार आमलकी एकादशी 20 मार्च रोजी दुपारी 12:21 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 21 मार्च 2024ला दुपारी 2:22 समाप्त होईल। तर हा उपवास कधी सोडायचा, तर 20 मार्चला आपल्याला उपवास धरायचा आहे। 21 मार्चला तुम्ही एकादशीचं व्रत सोडू शकता, कारण की हे एकादशीचं व्रत हे पूर्ण 24 तास केलं जातं, ते दुसऱ्या दिवशी सोडलं जातं। तुम्ही उपवास केला नसेल तरी देखील तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा ही नक्की करा, कारण की वर्षातून असा एखादा दिवस येतो जेव्हा आपण अशा विशिष्ट दिवशी देवांची पूजा करतो, तर त्या विशिष्ट दिवशी त्या देवांचं हे तत्व असतं, तर ते तत्व 1000 पटीने अशा ज्या वृक्षांमध्ये कार्यरत असतं। त्यामुळे या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने साक्षात भगवान विष्णूंची आपण पूजा करणार आहोत। तर ज्या लोकांनी उपवास केलेला आहे त्यांनी उपवास हा 21 मार्च रोजी सोडायचे, तर दुपारी 1:07 पासून ते 3:32 पर्यंत पारण वेळ आहे, म्हणजे उपवास सोडण्याची शुभ वेळ आहे। या वेळेमध्ये तुम्ही उपवास सोडू शकता। त्याचनुसार फाल्गुन महिन्यातील ह्या आमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील एक वस्तू टाकायची आहे, कारण की या दिवशी आवळ्याने स्नान करण्याची परंपरा आहे। एकादशीला आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे, त्यानंतर पाण्यामध्ये गंगाजलाचे 7 थेंब, 1 चिमूटभर तीळ आणि 1 आवळा टाकून किंवा आवळ्याची चमचाभर पावडर टाकून त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे, कारण की या पवित्र स्नानाने कळत न कळत केलेली सर्व पापे नष्ट होतात। यासह आवळा सेवनाने आजार बरा होतो। त्यासाठी आपल्याला या दिवशी आवळ्याचं सेवन करायचं आहे, म्हणजे आपल्याला आवळा खायचा आहे। त्या पद्म आणि विष्णू धर्मोत्तर पुराणानुसार विष्णूला तुळशीच्या रोपाप्रमाणे आवळ्याचं झाड देखील प्रिय आहे। आवळ्या वृक्षात श्रीहरी विष्णूसोबत देवी लक्ष्मी सुद्धा वास करते। त्यामुळे आमलकी एकादशीच्या दिवशी लोक आवळ्याच्या झाडाची पूजा करतात। तसेच या दिवशी आवळा दान केल्याने 1000 गायी दान केल्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं, तसेच सर्व यज्ञाचं फळ देखील मिळतं। या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो। त्यासाठी या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे, आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे, कारण की या दिवशी आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।